कधी काळी एकमेकांना विरोधक असलेले ठाकरे बंधू आज एकत्र आले आहेत. ते राजकारणासाठी नाही तर मराठी भाषेसाठी. शाळांमध्ये हिंदी सक्ती करणारे जी आर सरकारने काढले होते. मराठी भाषेला मागे टाकणारे या निर्णयाला बंधू ठाकरे यांनी ठाम विरोध केला. मोर्चे, आंदोलन आणि जनतेने सुद्धा त्यांना सहकार्य केलं. त्यांनी सुद्धा दबाव टाकला आणि त्यामुळे सरकारने हे दोन्ही जी.आर मागे घेतले आहेत. ही खूप मोठी विक्ट्री आहे बंधू ठाकरेंसाठी. त्यांनी येत्या 5 जुलै रोजी विजयी मेळावा आयोजित केला आहे. त्या स्टेजवरती दोन्ही बंधू ठाकरे उपस्थित असणार आहेत आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा निमंत्रण दिलं आहे की तुम्ही वाजत गाजत या, गुलाल उधळत या, आम्ही तुमची वाट पाहतोय. दुसरीचकडे विधानसभेत अधिवेशन चालू असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीका केली आहे की मी असा कोणताच जी.आर काढला नाहीये ज्यामध्ये मी असं म्हणत आहे की ठाकरे बंधू एकत्र येऊ नये. त्यांनी असंही म्हटलं आहे की ज्यांनी हे जी.आर मागे घ्या म्हणायला सुरुवात केली त्यांनी जी.आर वाचायची तसदीही घेतली नाही आहे. मी शिंदेशी आणि शिक्षण विभागाशी बोलून हा निर्णय घेतला होता आणि कुणीतरी येतंय आणि म्हणतंय की हा जी.आर आमच्या लढ्यामुळे मागे घेतला आहे. हे फक्त श्रेय लाटणं आहे, असं त्यांनी टीका अधिवेशनात केला आहे. आता हे जनतेने ठरवायचं आहे की हा लढा कोणाचा होता, हे श्रेय कोणाला जातंय आणि यामागे खरा हेतू कोणाचा आहे, कारण अजून लढा संपलेला नाही.